आता तिसरा आला तेव्हा तिसरा नव्हता बरोबर. आणि मी हे बुकमार्क्स बनवलेत. हँडमेड बुक्स आहेत त्या मी केलेल्या. हे इकडे मँगो वूडचे आहेत. मी क्रोशाचे इयरिंग्स आणि क्लिप. माझे रेडीमेड रांगोळी आहेत. काही काही याच्यातले मॅजिक कानातली आहेत. कीचेन्स, पॉट्स, कोस्टर्स आणि कीचेन्स. नमस्कार, सुनेत्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक हटके प्रदर्शन दाखवणार आहे जे लहान मुलांनी केलेलं मोठं प्रदर्शन आहे. बरं, ह्या प्रदर्शनाची आम्ही भरपूर जाहिरात केलेली आहे पूर्वीच, त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की हे फक्त 1 दिवसाचं प्रदर्शन आहे. आणि जे 9 तारखेला आहे, ही व्हिडिओ आम्ही फक्त डॉक्युमेंटरी म्हणून बनवत आहोत. तर तुम्हाला तशाही आधी भरपूर रील मिळालेल्या आहे, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या थ्रू तुम्ही एक्झिबिशनला भेट देत आहात, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पण जे भेट देऊ नाही शकले त्यांनी आमच्या लहान मुलांचं कौतुक करावं यासाठी फक्त हा आम्ही ब्लॉग बनवत आहोत. तर बघूया लहान मुलं काय काय करत आहेत आणि कसे कसे त्यांचे स्टॉल आहेत. आता तिसरा आला तेव्हा तिसरा नव्हता बरोबर. ये इथे या. समोर या. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय? विराजस. आणि तुझं काय नाव? रेयांश. आणि तुझं नाव काय? रिदात. आणि तू किती इयर्सचा आहेस? 5. आणि तू बाळा किती इयर्सचा आहे? 6. आणि तू काय काय प्रोडक्ट आणले आम्हाला दाखव ना. हे आम्ही डान्सिंग ॲनिमल बनवलंय. हे बुकमार्क आहे. चाफ्यासारखं एक बनवलंय छान. हे पाइनकोनचं क्राफ्ट आहे. क्राफ्ट मी केलंय. आणि या किचन्स आहेत छान सुपारीच्या. हे पण पाइनकोनचं क्राफ्ट आहे. ते पण बुकमार्क आहे. आणि ते तुम्ही हवं असेल आम्ही फ्रीला देतो. आणि मी हे बुकमार्क्स बनवलेत. हे विराजस बनवले. आणि तू काय बनवलंय? मी सुद्धा पाइनकोनची आणि सुपारी बनवलं. इतक्या छान छान वस्तू या छोट्या छोट्या मुलांनी बनवल्या. तर नक्की या स्टॉलला भेट द्यायची. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? 24. बापरे. आता आणि याने माईक पण आणलाय. बापरे. सगळ्यांना. म्हणजे आता माझं पुढचं काम हा करणार आहे बरं का. तर या स्टॉलला नक्की भेट द्या. थँक्यू. आता पुढचा स्टॉल आपण बघू. खूप छान बघा, हिने छान असे कोट्स असलेले सुंदर सुंदर असे टी शर्ट ठेवलेले आहेत. हाय. तुझं नाव काय बाळा? आराध्या. आणि खूप छान अशी तू इथे टी शर्टची व्हरायटी ठेवलेली आहे. आणि शिवाय हे काय आहे? हँडमेड बुक्स आहेत त्या मी केलेल्या. वाव. तर बघा बरं, इतकं छान वस्तू आराध्याने बनवलेल्या आहेत. मग स्टॉलला भेट देणार ना? चलो बाय बाय. आपण आता नेक्स्ट स्टॉल बघूयात. हो. तर आपल्या मास्टर शेफच्या स्टॉलवरती गर्दी झालेली आहे. हो. तू काय काय वस्तू आणले आमच्यासाठी खाण्यापिण्यासाठी? आज मी चीज कॉर्न भेळ, प्लेन कॉर्न भेळ आणली आहे. पाणीपुरी आहे, कोल्ड कॉफी आणि टी आहे. अरे वा, मस्त होता. आपण एक लुक टाकूया. छान. आणि हे बघ, हे 1 मिनिट दाखव बाळा तुझी डिश. वाव, हे सगळं तू बनवलंस? हो, मी बनवलंय. तू आम्हाला टेस्ट कर आणि सांग कसं झालं. ओके. कशी आहे टेस्ट? चांगलं आलं. थँक्यू सो मच. वेलकम. आणि तुझं बाहेर सगळ्यांनी तुझ्या स्टॉलला भेट दिली पाहिजे ना, तसं सांग सगळ्यांना. सगळे इथे स्टॉल नंबर G1 वर सगळ्यांनी व्हिजिट करा नक्की. थँक्यू. हाय. तुझं नाव काय? काव्या. आणि तू काय प्रोडक्ट आणले तिथे? पेपर क्विलिंग पासून केलेले हे कलरफुल एनव्हलप्स आहेत. आणि ही ऑफर आहे. एक घेतला तर 35 ला आणि 4 घेतले तर 120 ला. आणि असं. आपण काय सुंदर पेपर क्लिनिंग केलंयस बाळा. थँक्यू. आणि तुझं नाव काय? आराध्या. आराध्या. आणि आराध्या, तू काय बनवलंयस? मी बुकमार्क्स बनवलेत. हे बुकमार्क्समध्ये ऑफर आहे 20 ला 1, 3 घेतले तर 50 ला आणि 6 घेतले तर 100 ला. आणि त्याच्यात एक स्पेशल हे की हे माझे लाडके आजोबा आणि माझी लाडकी आजी. वा. तर नक्की तुमच्या आजी आजोबांसाठी इतकं सुंदर बुकमार्क घ्यायला यायचंय बरं का आराध्याकडे. आणि तुझं नाव काय म्हणाले? काव्या. काव्या. आणि काव्याचं सुद्धा पेपर क्लिनिंग किती सुंदर आहे तुम्ही बघितलं. तर नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू. हाय. हाय. तुझं नाव काय? माझं नाव इवान आहे. माझं नाव अबीर. वाव. आणि अबीर, तू हे काय टॅटू काढलायस? बर्थडे पार्टी होती.
बर्थडे पार्टीमध्ये टॅटू काढला. शिवाय आपल्याकडे तिथे एक टॅटूचं सुद्धा आहे स्टॉल आहे ना, तिथे पण टॅटू काढायचे. बरं तुम्ही काय काय आणलेले आहेत वस्तू? हे इकडे मँगो वूडचे आहेत, मँगो वूडचे प्लॅटर्स आहेत, त्याच्याबरोबर एक क्यूट डिब्बोल येतो आणि ह्याच्यात म्हणजे काही जास्त गरम नाही ठेवता येत कारण ह्याच्यातलं आतलं ते एनॅमल कोटिंग आहे, ते खराब होऊ शकतं. अच्छा. आणि इकडे मी घरी बनवलेले सॅरडोरा आहे. सँडविच साठी ठेवू शकतो, मखाने स्नॅक्स साठी असतं बेसिकली. आणि आपल्याकडे बोल्स पण आहेत आणि एक ते सिंगल प्लॅटर्स पण आहेत. सिंगल प्लॅटर. मस्त आहे. खूप छान वस्तू तुम्ही इथे Thank you. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? आमचा स्टॉल नंबर 23. 23 ला भेटायला हवी की नाही? मग सांगा सगळ्यांना. प्लीज 23 ला भेट द्या. 23. थँक्यू. हाय, हॅलो, तुझं नाव काय बाळा? सानवी. आणि तू काय प्रोडक्ट आणलेस? मी क्रोशाचे इयरिंग्स आणि क्लिप्स आणि हे एक महादेवाचं आहे. इथे या धुपावरनं इथे खाली अभिषेक होतो आता. धूप लावायची. हो. बरोबर. आणि टी कोस्टर्स आहेत, ही गुलाबाची फुलं आहेत, की चेन्स, इयरिंग्स आणि बुकमार्क्स. वा, मस्त. हे सगळे तू बनवलेत वस्तू? हो. वा, सुंदर. आणि तुझा स्टॉल नंबर काय? 27. नक्की स्टॉल नंबर 27 ला भेट द्या. थँक्यू. हाय, हॅलो, तुझं नाव काय? माझं नाव गौरवी. आणि तुझं नाव? सानवी. आणि काय काय प्रोडक्ट आणलेत तुम्ही? माझे रेडीमेड रांगोळी आहेत, हा हा. काही काही याच्यातले मॅजिक कानातली आहेत आणि याच्यातली साधी पण आहेत. इथे चिरोट आहेत, स्पेशल स्नॅक्स आणि इथे मसाला मटरी. आणि तू काय आणलंय? मी कॅनव्हास पेंटिंग्स बनवले आहेत, ह्याला मॅग्नेट पण एक मागे. ओके, मस्त. आणि हे खूप मी स्वतः घरी पेंट केलेत आणि हे काही कटआउट्स पण आहेत, तुम्ही असं बाहेर कुठेतरी लावू शकता. अच्छा. स्वस्तिक आणि डेकोरेटिव्ह असे. आणि हे सगळं तुम्ही स्वतः बनवलेलं आहे? हो. तर नक्की या स्टॉलला सुद्धा भेट द्यायची बरं का. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला हा स्टॉल कसा वाटला ते. हाय, हाय, तुझं नाव काय? माझं नाव साक्षी आहे. आणि तू काय काय प्रोडक्ट आणले? माझे सगळे हँडमेड कीचेन्स, हँडमेड मॅग्नेट्स आहेत, टी कोस्टर्स आहेत, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह टी कोस्टर्स पण आहेत आणि हे काही म्युझिकल नोट्स आहेत, रेझिन आर्ट आहे, वॉल हँगिंग्स आहेत. मस्त गं, खूप छान. आणि हे सगळं तू स्वतः बनवले? हो, हे सगळं हँड पेंटेड मी केलेलं आहे. अच्छा. तर नक्की तुझा स्टॉल नंबर काय? सांग माझा मला. स्टॉल नंबर 16 आहे, नक्की विजिट करा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय, हॅलो, तुझं नाव काय? जियारा. आणि तू काय प्रोडक्ट आणले एक्झिबिशनमध्ये? मी किचन, वूड मॅग्नेट, क्ले मॅग्नेट आणि स्टिकर. हे क्ले मॅग्नेट खूप स्ट्रॉंग आहेत, जे पडले तरी तुटत नाही. हे मस्त गं. आणि हे सगळं तू स्वतः बनवलं? येस, सगळं स्वतः बनवलंय. छानच. खूपच सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत. आणि तुझा स्टॉल नंबर काय आहे? 21. 21. तर नक्की स्टॉल नंबर 21 ला भेट द्या. थँक्यू. थँक्यू. हॅलो, हाय, तुझं नाव काय? माझं नाव ध्रुव आहे. आणि तू काय काय आणलेलं आहे एक्झिबिशनमध्ये? मी आज मी टॅटूज काढणार आहे. हां, हां. हे ऑप्शन्स आहेत, मी त्यांचं नाव पण करतो. आणि हे ब्रेसलेट्स आणि हे नेकलेस, हा सेट मी केला आहे. आणि हे सगळं आईचं कलेक्शन आहे माझं. छान. सो आईच्या कलेक्शनमध्येही मदत करतो आणि तू तुझे सुद्धा प्रोडक्ट आणलेले आहेत. मस्तच रे बाळा. तर नक्की याच्या स्टॉलला सुद्धा भेट द्या. हां, थँक्यू. तर तुम्ही बघू शकता, हे इथे आल्यावरती एंट्री झाल्याबरोबर हा मोदकचा स्टॉल आहे. आणि छान इथे प्लम केक पण आहेत, मावा आहेत आणि या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा हा स्टॉल आहे. तर आपण 2 मिनिट यांच्याशी बोलू फक्त. हाय, हाय. तुमचा स्टॉल आहे बरोबर? मस्त. खूप छान छान व्हरायटी तुम्ही ठेवलेली आहे इथे आणि सगळी टेस्टी व्हरायटी आहे है ना. तर इथे बघा तुम्ही, मस्त मस्त छान यांनी इथे ठेवलेले आहेत वस्तू. तर यांचं कौतुक नक्की करा. बाय बाय. म्हणजे 60. त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत. तर बाळा, तू काय बनवलं इथे? किचन्स, हां. पॉट्स, कोस्टर्स आणि किचन्स. वाव. आणि तू काय बनवलंय? कोस्टर्स, किचन्स, मॅग्नेट्स आणि पॉट्स. आणि नाव काय तुझं? शर्वाणी. आणि तुझं नाव काय बाळा? अनय. अनय. तर यांच्या स्टॉललाही भेट द्या आणि भेट देऊ नाही शकलात तर यांचं कौतुक नक्की करा कमेंटमध्ये. बाय बाय. हाय, तुझं नाव काय? तनिषा. आणि तू काय आणलंय वस्तू? टाय डाय टी शर्ट,
हे आम्ही केलेले टायडायचे टी शर्ट्स तुझं नाव सांगा मला. माझं नाव अवनी. अच्छा, आणि काय काय वस्तू इथे सांगा मला. टायडायचे टी शर्ट्स, दुपट्टे आणि टोट बॅग्स ठेवले. अच्छा, आणि हे दुपट्टे सुद्धा तू स्वतः बनवले? हो, सगळे मी स्वतःच टायडायच्या पद्धतीने आणि केलेले. जे तू घातलेले आहे दोघींनी ते पण खूप हो, छान दिसतंय. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तर नक्की या स्टॉललाही भेट द्यायची बरं का. थँक्यू. हाय. हॅलो. तुझं नाव काय? कस्तुरी. आणि तुझं नाव? रिषभ. आणि तुम्ही काय आणलेलं आहे आमच्यासाठी? सो आम्ही ब्रेसलेट्स, इयरिंग्स आणि नेकलेसेस भरपूर व्हरायटीचे आणले. सो असे शेलचे पण आहेत आणि चेनचे आहेत. हे टायडायचे बीड्स आहेत जे समोरच्याच तिकडे मॅच होतात. सो असं टायडायचे टी-शर्ट येस, टायडायचे बीड्स. येस, घ्यायचे त्याच्यावर मॅचिंग. हे सेमी प्रेशर स्टोन्स आहेत. सो असे हाताला गार आहेत थोडं क्वार्ट्स. येस, आणि हे प्रायमरीली इंडियामध्ये माईन होतात. सो ते काइंड ऑफ स्पेशलिटी म्हणू शकतो आपण. अरे वा, छान आहे. असे वेगळे वेगळे सिंगल लेयर्ड आणि डबल लेयर्ड नेकलेसेस पण आहेत. अच्छा, मस्त. ते वेगवेगळ्या थीम्सचे पण आहेत, जसं की मोनोक्रोम वगैरे केलेले आहेत. वाव, खूप सुंदर. सगळ्याच वस्तू छान आहे. आपण इथे बघू शकतो. तुमचा स्टॉल नंबर 2. नक्की स्टॉल नंबर 2ला भेट द्या. थँक्यू. हॅलो. हॅलो. नाव काय तुझं? अवनी राठोड. आणि तू काय फ्रेम्स बनवल्या? हो वाव, सुंदर ग. आम्हाला काही सांगशील फ्रेम बद्दल? हो, हे सगळे स्केचेस आणि कलर पेन्सिल्सच्या ड्रॉइंग सगळ्या मी केल्या आहेत. इच टू काइंड ऑफ 1 to 2 hours टू मेक. अरे वा. आणि एवढं सगळं बनवायला तुला किती दिवस लागले साधारण? सध्या तर मला 3 दिवस लागले. अच्छा, 3 दिवसामध्ये. म्हणजे बघू शकतो आपण किती प्रचंड मेहनत तू 3 दिवसात घेतली हो. एक्झिबिशनसाठी. तर नक्की याच्या स्टॉलला भेट द्या बरं का. थँक्यू. पुढचा स्टॉल आपण आलेलो आहोत, जो मस्त मस्त गाड्यांचा स्टॉल आहे. बाळा, आम्हाला गाड्या सांगणार कोणत्या कोणत्या आहेत या? हां सांग बरं. हा आत्ता बनवलेला मॅनेजर आहे. आधी नव्हता तो. मी सॉफ्टवेअर आणला त्याच्याने बनवला. हे कार आहे, ही जीप रुबिकॉन आहे आणि जीप रुबिकॉन आहे. लँड क्रुझर आहे, एकच आहे, कुणी मागच्या वेळेस पण विकली नव्हती. 401 रॅप्टर आहे, मोठी छोट्या साईजमध्ये मिळतात. आणि या कोणत्या गाड्या आहेत? आणि ही सगळे SUV आहेत, पोर्शा SUV. हे रेड कलरमध्ये आहेत आणि हे ब्लू कलरमध्ये आहेत. हे BYD बेस मॉडेल आहेत. हे पण बेस मॉडेल आहेत. हे सॉंग प्रो टॉप मॉडेल आहेत. इथे थोडं लांब आहे, हे बघ, हे नाही आहेत. आणि या कोणत्या गाड्या? आणि ही 50th ॲनिव्हर्सरी, पोर्शे 50th ॲनिव्हर्सरी आहे दोन्ही. आणि 199. अच्छा, आणि तुझं नाव काय? आणि माझं नाव आहे आराध्य. आराध्य. तर आराध्य, हे बघा इथे नाव सुद्धा आहे आराध्याचं. तर आराध्याच्या गाड्यांच्या स्टॉलला सुद्धा नक्की भेट द्यायची. हा आहे ना? हां. स्टॉल नंबर 10. येस, थँक्यू. वेलकम. हाय. Hi. तुझं नाव काय बाळा? My name is Kabir. आणि So we brought soaps to this fair. We have a rose flavor and we have charcoal. So this is my soap. This is also alum bar. This is a natural deodorant and we can also use this to purify water. आणि आपण सोप पण म्हणून वापरू शकतो, बरोबर? Yes. जसं की सगळ्यांना माहिती आहे, तुरटी ही अतिशय उपयुक्त वस्तू आहे जी स्किन सुद्धा आपली क्लिन्सिंग करते. तर खूप छान असे सोपचे प्रकार तू आणलेले आहेत बाळा. इथे आपण त्याचे युजेसही बघू शकतो. छान, खूपच. तुझा स्टॉल नंबर काय आहे? 20. तर नक्की याच्या स्टॉलला भेट द्या बरं का. थँक्यू. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय बाळा? स्पंदन तुषार तलवार. आणि तुझं नाव? परम तुषार तलवार. आणि तुम्ही काय काय वस्तू आणल्यात आम्हाला सांगणार? हां. हँडमेड ज्वेलरी आणली आहे, मी स्वतः बनवली आहे. अच्छा. फ्रीज मॅग्नेट्स, फायबर सरस्वती, हे कमळ आहे, समोसा पाउचेस, कॉइन पाउचेस. आणि इथे पण पर्सचे प्रकार हा, आहेत. इथे बटवा आहे. बटवा आहे आणि इथे बॅग आहे आणि इथे पर्स आहे. वा, छानच. मस्त. हे स्मॉल कॉइन पाउचेस आहेत. स्मॉल कॉइन पाऊच पण आहे जो खूप उपयोगी असतो. चल, थँक्यू. मस्त मस्त तुम्ही वस्तू इथे आणलेल्या आहे. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? 22. 22ला नक्की भेट द्यायची बरं का. थँक्यू. जरूर भेट द्याल. थँक्यू. तुझं नाव काय बाळा? विया. आणि तुझं नाव काय? अस्मी.
आणि तुम्ही काय वस्तू आणल्या तू दाखव आम्हाला. मी कॉमिक्स केलेत. हे 25 रुपयांसाठी आहे. हे 15साठी आहे. हे पार्ट 1 पार्ट 2 आहे. ह्याच्यासोबत फ्री कॉमिक्सचा पॅक येतो, ट्रेडिंग कार्ड्सचा. त्याच्यामध्ये काही स्टोरी बनवली आहे. हो. ओके, आम्हाला एक कॉमिक्स दाखव ना. हे चीजबर्गर आमचं. सो इथे पूर्ण स्टोरी बनवली हो. कॉमिक्स मध्ये. हो. छान. तर असे कितीतरी कॉमिक्स बघा याने बनवलेले आहेत. तर हे कॉमिक्स घेण्यासाठी नक्की या स्टॉल वरती या. आणि तू काय बनवलंय बाळा? फ्रेम्स बनवले. नाही, मी स्केचेस केलेले सगळे हाताने. ओके, हे तर- स्केचेस तू स्वतः बनवले. हो. ओके, आपण 2-3 बघूया. वा, खूप छान ग. थँक्यू. मस्त. आणि हे सगळे स्केचेस बनवायला साधारण किती वेळ लागला तुला? 1 तास वगैरे, 1-1.5 तास. तासामध्ये एक स्केच बनते. हो. ओके, आणि खूप सुंदर अशी त्याला फ्रेम पण तू लावलेली आहे. हो. तर तुझा स्टॉल नंबर आहे 29. स्टॉलला नक्की हे सुंदर स्केचेस घेण्यासाठी भेट द्या. थँक्यू. आता आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत. तुझं नाव काय बाळा? स्पृहा दंडगे. हा, आणि स्पृहा तू काय काय आणलंय तू? मी हे वॉल हँगिंग्स आहेत, हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि ही रांगोळी आहे. अच्छा, या सगळ्या वस्तू तू स्वतः बनवलेल्या आहेत? हो, स्वतः. अच्छा, तर बघितलं स्पृहाने किती छान वस्तू बनवल्या आहेत. तर नक्की हिच्या स्टॉलला सुद्धा भेट द्या. थँक्यू. हाय, तुझं नाव काय? आर्या. आणि तुझं नाव? भाग्यश्री. आणि तुम्ही काय काय आणलेले? स्टेशनरी आणली सगळी? स्टेशनरी आणि वा. गेम्स. वा, छानच. म्हणजे सगळ्या अभ्यासाच्या वस्तू आणल्या आहेत, हो. ड्रॉइंगच्या वस्तू आणलेल्या आहेत, टिकल्या पण आणल्या. वा, छानच ग. मस्त स्टॉल आहे. स्टॉल नंबर काय तुमचा? 4. तर नक्की स्टॉल नंबर 4ला भेट द्या. हा, थँक्यू. पुढचा स्टॉल आलेला आहे आपला. तुझं नाव काय बाळा? मीरा. आणि तू काय काय आणलेलं आहे? मी इथे लिप बाम्स आहेत, हेअरबेल्ट्स आहेत, ड्रीम कॅचर्स आहेत, नानकटाई आहे आणि हे असा सेट आहे टियारा. आणि सगळं तू स्वतः बनवलेलं हो. आहे? ओके, तर नक्की तुझ्या स्टॉलला सुद्धा भेट दिली पाहिजे सगळ्यांनी. हो. येस, थँक्यू. थँक्यू. पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत आपण. हाय, तुझं नाव काय? चिन्मयी. चिन्मयी. आणि चिन्मयी, तुझ्या स्टॉलवर काय काय आहे? माझ्या स्टॉलवर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कार्ड्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन पण आहे, ज्वेलरी आहे, मी बनवलेले किचन्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स आहेत, बॅग्स आहेत आणि हे पझल्स वगैरे पण. तर छान छान असा हा स्टॉल सुद्धा नक्की इथे भेट द्या, है ना? येस, थँक्यू. हॅलो, हाय, तुझं नाव काय? अन्विता. आणि तुझं नाव? ख्याती. आणि तुम्ही काय प्रोडक्ट आणले इथे? हे माझे रेझनचे प्रोडक्ट्स आहेत. कीचेन्स, कानातली, सेट, कोस्टर्स आणि डब्बा. मस्त, खूप छान. आणि स्टॉल नंबर काय तुमचा? 3. नक्की स्टॉल नंबर 3ला भेट द्या. हा, थँक्यू. थँक्यू. तर हा छान मुलांचं म्हणजे आतमधल्या शॉपिंग झाली तुमची, सगळं काही झालं, खाणं पिणं झालं. आता गेम पाहिजे की नाही खेळायला? मग हा गेमचा स्टॉल बघा तुम्ही. तो मुलगा किती छान गेम खेळतोय. आपण गेम बघूयात. एका ग्लासवरून दुसऱ्या ग्लासवरती हा बॉल टाकायचा आहे आणि वा वा, छान. तर तुझा हा छान असा गेम्सचा स्टॉल आहे. आम्हाला सांगशील काय गेम आहे हा? हो. हा बॉल अंडर टॉप गेम आहे. ह्या ग्लासवर एक टेनिसचा बॉल आहे. तुम्हाला ह्या बॉलला दुसऱ्या ग्लासमध्ये टाकायचं आहे. असे करत करत 18 झाले. 1 मिनिटात हे करायचं आहे, एकच हात यूज करून. अच्छा, आणि त्यासाठी तू इथे टायमर लावून देते, बरोबर? हो. अच्छा, आणि त्यानंतर अजून शिवाय हे काय आहे? हे आहेत गिफ्ट. जर 18 झाले तर तुम्हाला हे प्राइजेस अरे मिळतील. वा, म्हणजे सगळं तुम्ही एक टास्क कंप्लीट केला तर हा. तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. हो. वा, तर हा गेम्सच्या स्टॉलला नक्की भेट द्यायची बरं का. थँक्यू. थँक्यू. तर आज आपण माझी खास मैत्रीण आणि आपल्या समर्थ एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर मेधाताईंशी बोलणार आहोत. कारण इतकं सुंदर एक्झिबिशन त्यांनी अरेंज केलेलं आहे. मस्त मुलं इतकी गोड बोलतायत. तर मेधाताई, तुम्हाला कसं सुचलं हे सगळं? ॲक्च्युली मी गेले 4 वर्ष झाले एक्झिबिशन ऑर्गनाईज करते आहे. तर एक 8 एक्झिबिशन्स भरवलं होतं मी. तर त्याच्यात त्यांची मुलं त्यांना खूप त्रास देत होते की मला पण उभं राहायचं आहे, मला पण दाखवायचं आहे. मग त्यातूनच ही संकल्पना मला थोडीशी सुचली की आपण लहान मुलांचंच एक्झिबिशन केलं तर एक सुरुवात केली मी. तर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्याला. त्याच्यामागे पैसा कमवणं हा उद्देश नव्हता, तर
तर मुलांना थोडंसं कॉन्फिडन्स वाढावा, पैशाची देवाणघेवाण कळावी. आई वडील एक्झिबिशनमध्ये येतात, काय करतात, 4 तासामध्ये मग त्यांना किती त्रास होतो किंवा एखादं प्रॉडक्ट्स विकायला आणि बनवायला किती वेळ लागतो, हे थोडंसं मला मुलांना सांगायचं होतं. त्यामुळे आता ही जवळजवळ माझे वर्षातले जवळजवळ 10 एक्झिबिशन्स मी लहान मुलांसाठी करते. उत्तम प्रतिसाद मिळतो आणि लहान मुलं खुश होतात. फक्त संकल्पना एवढीच आहे की मुलांना सगळ्या गोष्टी कळाव्यात की आज पैसे कमवायला किंवा काय त्याच्यामागे उद्देश आहे किंवा कसं करायचं, आईवडिलांना कशी मदत करायची. काही जण असे पण आहेत की आईवडिलांचाच बिझनेस त्यांना पुढे न्यायला किंवा त्यांना मदत करायला खूप आवडते. तर आपल्याकडे असे बरेच जण आहेत की ते स्वतः काही करत नाहीत पण आईवडिलांना मदत मात्र खूप करतात. थोडक्यात मी असं इथे म्हणेल की तुम्ही हा लहान मुलांना एक बाळकडूच देत आहात की मोठे होऊन आई वडिलांना मदत करा. आणि या मोबाईलच्या जगामध्ये जिथे थोडंसं सगळे वेगळं भरकटले आहेत तिथे काहीतरी एक वेगळं करायला, क्रिएटिव्हिटी मुलांना यावी आणि त्यांचा काहीतरी छंद जोपासला जावा. 15 दिवस त्यांचे खूप छान बरोबर, जातात. हां. दिवाळीनंतर काय करावं, सुट्टीत काय करावं हा प्रश्न पडतो. मुलांना कुठे घेऊन जायचं. हां. तर आई वडील मला असं सांगायला येतं की 15 दिवस आमचे खूप छान गेले, बरोबर. काहीतरी वेगळं करण्यात गेले. बरोबर. तर इतकं छान एक गोष्ट तुम्ही करत आहात तर नेहमी मी सुद्धा तुमच्या सोबत राहील या एक्झिबिशन पुढच्याही जशी आता आहे. आणि नक्की या एक्झिबिशनला भेट द्या असं मी सांगेल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता स्टॉल खूप जास्त आवडला, सगळेच स्टॉल खूप छान आहेत पण कोणता स्टॉल आवडला ते पण आम्हाला सांगा. आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सो मच. थँक्यू. आता तिसरा आला तेव्हा तिसरा नव्हता, बरोबर. आणि मी हे बुकमार्क्स बनवलेत. हँडमेड बुक्स आहेत त्या मी केलेल्या. हे इकडे मँगो वूडचे आहेत. मी क्रोशाचे इयरिंग्स आणि क्लिप. माझे रेडीमेड रांगोळी आहेत. काही काही याच्यातले मॅजिक कानातली आहेत. कीचेन्स, पॉट्स, कोस्टर्स आणि कीचेन्स. नमस्कार, सुनेत्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक हटके प्रदर्शन दाखवणार आहे जे लहान मुलांनी केलेलं मोठं प्रदर्शन आहे. बरं, ह्या प्रदर्शनाची आम्ही भरपूर जाहिरात केलेली आहे पूर्वीच, त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की हे फक्त 1 दिवसाचं प्रदर्शन आहे. आणि जे 9 तारखेला आहे ही व्हिडिओ आम्ही फक्त डॉक्युमेंटरी म्हणून बनवत आहोत. तर तुम्हाला तशाही आधी भरपूर रील मिळालेल्या आहेत, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या थ्रू तुम्ही एक्झिबिशनला भेट देत आहात, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पण जे भेट देऊ नाही शकले त्यांनी आमच्या लहान मुलांचं कौतुक करावं यासाठी फक्त हा आम्ही व्लॉग बनवत आहोत. तर बघूया लहान मुलं काय काय करत आहेत आणि कसे कसे त्यांचे स्टॉल आहेत. आता तिसरा आला तेव्हा तिसरा नव्हता, बरोबर. ये इथे या. समोर या. हॅलो. तुझं नाव काय विराजस. आणि तुझं काय नाव? रेयांश. आणि तुझं नाव काय? रिदात. आणि तू किती इयर्सचा आहेस? 5. आणि तू बाळा किती इयर्सचा आहे? 6. आणि तू काय काय प्रोडक्ट आणले आम्हाला दाखव ना. हे आम्ही डान्सिंग ॲनिमल बनवलंय. हे बुकमार्क आहे. चाफ्यासारखं एक बनवलंय छान. हे पाईनकोनचं क्राफ्ट आहे. पाईनकोनचं क्राफ्ट मी केलंय. आणि या किचन्स आहेत छान सुपारीच्या. हे पण पाईनकोनचंच क्राफ्ट आहे. ते पण बुकमार्क आहे. आणि ते तुम्ही हवं असेल आम्ही फ्रीला देतो. आणि मी हे बुकमार्क्स बनवलेत. हे विराजस बनवले. आणि तू काय बनवलंय? मी सुद्धा पाईनकोनची आणि सुपारी बनवलं. इतक्या छान वस्तू या छोट्या छोट्या मुलांनी बनवल्या. तर नक्की या स्टॉलला भेट द्यायची. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? 24. बापरे. आता आणि याने माईक पण आणलाय. बापरे. कळेल सगळ्यांना. म्हणजे आता माझं पुढचं काम हा करणार आहे बरं का. तर या स्टॉलला नक्की भेट द्या. थँक्यू. आता पुढचा स्टॉल आपण बघू. खूप छान बघा, हिने छान असे कोट्स असलेले सुंदर सुंदर असे टी शर्ट ठेवलेले आहेत. हाय. तुझं नाव काय बाळा? आराध्या. आणि खूप छान अशी तू इथे टी शर्टची व्हरायटी ठेवलेली आहे. आणि शिवाय हे काय आहे? हँडमेड बुक्स आहेत त्या मी केलेल्या. वाव. तर बघा बरं, इतकं छान वस्तू आराध्याने बनवलेल्या आहेत. मग स्टॉलला भेट देणार ना?
चलो बाय बाय. आपण आता नेक्स्ट स्टॉल बघूयात. हो. तर आपल्या मास्टर शेफच्या स्टॉलवरती गर्दी झालेली आहे. हो. आणि तू काय काय वस्तू आणले आमच्यासाठी खाण्यापिण्यासाठी? आज मी चीज कॉर्न भेळ, प्लेन कॉर्न भेळ आणली आहे, पाणीपुरी आहे, कोल्ड कॉफी आणि टी आहे. अरे वा, मस्त होता. आपण एक लुक टाकूया. छान. आणि हे बघ, हे एक मिनिट दाखव बाळा तुझी डिश. वाव, हे सगळं तू बनवलंस? हो, मी बनवलंय. तू आम्हाला टेस्ट कर आणि सांग कसं झालं. ओके, कशी आहे टेस्ट? चांगलं आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम. आणि तुझं बाहेर सगळ्यांनी तुझ्या स्टॉलला भेट दिली पाहिजे ना, तसं सांग सगळ्यांना. सगळे इथे स्टॉल नंबर G1 वर सगळ्यांनी विजिट करा नक्की. थँक्यू. हाय, तुझं नाव काय काव्या. आणि तू काय प्रोडक्ट आणले तिथे? पेपर क्विलिंग पासून केलेले हे कलरफुल एनव्हलप्स आहेत आणि ही ऑफर आहे. लाईक एक घेतला तर 35ला आणि 4 घेतले तर 120ला आणि बघू असं. शकतो आपण काय सुंदर पेपर क्लिनिंग केलंयस बाळा. थँक्यू. आणि तुझं नाव काय? आराध्या. आराध्या. आणि आराध्या, तू काय बनवलंयस? मी बुकमार्क्स बनवलेत. हे बुकमार्क्समध्ये ऑफर आहे 20ला 1, 3 घेतले तर 50ला आणि 6 घेतले तर 100ला. आणि त्याच्यात एक स्पेशल हे की हे माझे लाडके आजोबा आणि माझी लाडकी आजी. वा, तर नक्की तुमच्या आजी आजोबांसाठी इतकं सुंदर बुकमार्क घ्यायला यायचंय बरं का आराध्याकडे. आणि तुझं नाव काय म्हणाले? काव्या. काव्या. आणि काव्याचं सुद्धा पेपर क्लिनिंग किती सुंदर आहे तुम्ही बघितलं. तर नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. थँक्यू. थँक्यू. हाय. हाय, तुझं नाव काय? माझं नाव इवान आहे. माझं नाव अबीर. वाव. आणि अबीर, तू हे काय टॅटू काढलाय? पार्टी होती. बर्थडे पार्टी मध्ये टॅटू काढला. शिवाय आपल्याकडे तिथे एक टॅटूचं सुद्धा आहे स्टॉल आहे ना, तिथे पण टॅटू काढायचे. बरं, तुम्ही काय काय आणलेले आहेत वस्तू? हे इकडे मँगो वूडचे आहेत, मँगो वूडचे प्लॅटर्स आहेत. त्याच्याबरोबर एक क्यूट डिब्बोल येतो आणि ह्याच्यात म्हणजे काही जास्त गरम नाही ठेवता येत कारण ह्याच्यातलं आतलं ते एनॅमल कोटिंग आहे, ते खराब होऊ शकतं. अच्छा. आणि इकडे मी घरी बनवलेले सॅरडोरा आहे. सँडविच साठी ठेवू शकतो, मखाने स्नॅक्स साठी असतं बेसिकली. आणि आपल्याकडे बोल्स पण आहेत आणि एक ते सिंगल प्लॅटर्स पण आहेत. अच्छा, ओके. सिंगल प्लॅटर. मस्त आहे. खूप छान वस्तू तुम्ही इथे Thank स्टॉलवर ठेवल्या. you. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? आमचा स्टॉल नंबर 23. 23 ला भेटायला हवी की नाही? मग सांगा सगळ्यांना. प्लीज 23ला भेट द्या. 23. थँक्यू. थँक्यू. हाय. हॅलो, तुझं नाव काय बाळा? सानवी. आणि तू काय प्रोडक्ट आणलेस? मी क्रोशाचे इयरिंग्स आणि क्लिप्स आणि हे एक महादेवाचं आहे. इथे या धुपावरनं इथे खाली अभिषेक होतो आता. धूप लावायची. हो. बरोबर. आणि टी कोस्टर्स आहेत, ही गुलाबाची फुलं आहेत, की चेन्स, इयरिंग्स ओके. आणि बुकमार्क्स. वा, मस्त. हे सगळे तू बनवलेत वस्तू? हो. वा, सुंदर. आणि तुझा स्टॉल नंबर काय? 27. नक्की स्टॉल नंबर 27 ला भेट द्या. थँक्यू. हाय. हॅलो, तुझं नाव काय? माझं नाव गौरवी. आणि तुझं नाव? सानवी. आणि काय काय प्रोडक्ट आणले तुम्ही? माझे रेडीमेड रांगोळी आहेत. हा. काही काही याच्यातले मॅजिक कानातली आहेत आणि याच्यातली साधी पण आहेत. इथे चिरोट आहेत, स्पेशल स्नॅक्स. आणि इथे मसाला मटरी. वाव. आणि तू काय आणले? मी कॅनव्हास पेंटिंग्स बनवले आहेत. ह्याला मॅग्नेट पण एक ना. ओके. मस्त. आणि हे खूप मी स्वतः घरी पेंट केलेत आणि हे काही कटआउट्स पण आहेत, तुम्ही असं बाहेर कुठेतरी लावू शकता. अच्छा. स्वस्तिक आणि डेकोरेटिव्ह असे. आणि हे सगळं तुम्ही स्वतः बनवलेलं आहे? हो. तर नक्की या स्टॉलला सुद्धा भेट द्यायची बरं का. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला हा स्टॉल कसा वाटला ते. हाय. हाय, तुझं नाव काय? माझं नाव साक्षी आहे. आणि तू काय काय प्रोडक्ट आणले? माझे सगळे हँडमेड कीचेन्स, हँडमेड मॅग्नेट्स आहेत, टी कोस्टर्स आहेत, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह टी कोस्टर्स पण आहेत आणि हे काही म्युझिकल नोट्स आहेत, रेझिन आर्ट आहे, वॉल हँगिंग्स आहेत. मस्त गं, खूप छान. आणि हे सगळं तू स्वतः बनवले? हो, हे सगळं हँड पेंटेड मी केलेलं आहे. अच्छा. तर नक्की तुझा स्टॉल नंबर काय? सांग माझा मला. स्टॉल नंबर 16 आहे, नक्की विजिट करा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय. हॅलो, तुझं नाव काय? जिअरा. आणि तू काय प्रोडक्ट आणले एक्झिबिशन मध्ये? मी किचन, वूड मॅग्नेट, क्ले मॅग्नेट आणि स्टिकर. हे क्ले मॅग्नेट खूप स्ट्रॉंग आहेत, जे पडले तरी तुटत नाही. हे मस्त गं. आणि हे सगळं तू स्वतः बनवलं? येस, सगळं स्वतः बनवलंय. छानच. खूपच सुंदर वस्तू बनवलेल्या आहे. आणि तुझा स्टॉल नंबर काय आहे? 21. 21. तर नक्की
नक्की स्टॉल नंबर 21 ला भेट द्या. थँक्यू. थँक्यू. हॅलो, हाय. तुझं नाव काय माझं नाव ध्रुव आहे. आणि तू काय काय आणलेलं आहे एक्झिबिशन मध्ये? मी आज मी टॅटूज काढणार आहे. हां, हां. हे ऑप्शन्स आहेत, मी त्यांचं नाव पण करतो. आणि हे ब्रेसलेट्स आणि हे नेकलेस हा सेट मी केला आहे. आणि हे सगळं आईचं कलेक्शन आहे माझं. सो आईच्या कलेक्शन मध्ये मदत करतो आणि तू तुझे सुद्धा हो. प्रोडक्ट आणलेले आहेत. मस्तच रे बाळा. तर नक्की याच्या स्टॉलला सुद्धा भेट द्या. हा, थँक्यू. तर तुम्ही बघू शकता हे इथे आल्यावरती एंट्री झाल्याबरोबर हा मोदकचा स्टॉल आहे आणि छान इथे प्लम केक पण आहेत, मावा आहेत आणि या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा हा स्टॉल आहे. तर आपण 2 मिनिट यांच्याशी बोलू फक्त. हाय, हाय. तुमचा स्टॉल आहे बरोबर? मस्त, खूप छान छान व्हरायटी तुम्ही ठेवलेली आहे इथे आणि सगळी टेस्टी व्हरायटी आहे है ना? तर इथे बघा तुम्ही, मस्त मस्त छान यांनी इथे ठेवलेले आहेत वस्तू. तर यांचं कौतुक नक्की करा. बाय बाय. म्हणजे 60. त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत. तर बाळा, तू काय बनवलं इथे? कीचेन्स, हां. पॉट्स, कोस्टर्स आणि कीचेन्स. वाव. आणि तू काय बनवलंय? कोस्टर्स, कीचेन्स, मॅग्नेट्स आणि पॉट्स. आणि नाव काय तुझं? शेरवानी. आणि तुझं नाव काय बाळा? अनय. नाही. तर यांच्या स्टॉललाही भेट द्या आणि भेट देऊ नाही शकलात तर यांचं कौतुक नक्की करा कमेंटमध्ये. बाय बाय. हाय, तुझं नाव काय? तनिषा. आणि तू काय आणलंयत वस्तू? टायडाय टी शर्ट. हे आम्ही केलेले टायडायचे टी शर्ट्स तुझं नाव सांगा मला. माझं नाव अवनी. अच्छा, आणि काय काय वस्तू आहेत ते सांगा मला. टायडायचे टी शर्ट्स, दुपट्टे आणि टोट बॅग्स ठेवले. अच्छा, आणि हे दुपट्टे सुद्धा तू स्वतः बनवले? हो, सगळे मी स्वतःच टायडायच्या पद्धतीने आणि केलेले. जे तू घातलेले आहे दोघींनी ते पण खूप हो, छान दिसताय. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तर नक्की या स्टॉललाही भेट द्यायची बरं का. थँक्यू. हाय, हॅलो, तुझं नाव काय? कस्तुरी. आणि तुझं नाव? रिषभ. आणि तुम्ही काय आणलेलं आहे आमच्यासाठी? सो आम्ही ब्रेसलेट्स, इयरिंग्स आणि नेकलेसेस भरपूर व्हरायटीचे आणले. सो असे शेलचे पण आहेत आणि चेनचे आहेत. हे टायडायचे बीड्स आहेत जे समोरच्याच तिकडे मॅच होतात. सो असं येस, टायडायचे बीड्स. येस, हे सेमी प्रेशर स्टोन्स आहेत. सो असे हाताला गार आहेत थोडं क्वार्ट्स. येस, आणि हे प्रायमरीली इंडियामध्ये माईन होतात. सो ते काइंड ऑफ स्पेशलिटी म्हणू शकतो आपण. छान आहे. असे वेगळे सिंगल लेयर्ड आणि डबल लेयर्ड नेकलेसेस पण आहेत. अच्छा, ते वेगवेगळ्या थीम्सचे पण आहेत, जसं की मोनोक्रोम वगैरे केलेले आहेत. खूप सुंदर. सगळ्याच वस्तू छान आहे. आपण इथे बघू शकतो. तुमचा स्टॉल नंबर 2. नक्की स्टॉल नंबर 2 ला भेट द्या. थँक्यू. हॅलो. हॅलो, नाव काय तुझं? अवनी राठोड. आणि तू काय फ्रेम्स बनवल्या? हो वाव, सुंदर ग. आम्हाला काही सांगशील फ्रेम बद्दल? हो, हे सगळे स्केचेस आणि कलर पेन्सिल्सच्या ड्रॉइंग सगळ्या मी केल्या आहेत. इच टू काइंड ऑफ 1 to 2 hours टू मेक. अरे वा. आणि एवढं सगळं बनवायला तुला किती दिवस लागले साधारण? सध्या तर मला 3 दिवस लागले. अच्छा, 3 दिवसामध्ये. म्हणजे बघू शकतो आपण किती प्रचंड मेहनत तू 3 दिवसात घेतली हो. एक्झिबिशनसाठी. तर नक्की याच्या स्टॉलला भेट द्या बरं का. थँक्यू. पुढचा स्टॉल आपण आलेलो आहोत जो मस्त मस्त गाड्यांचा स्टॉल आहे. बाळा, आम्हाला गाड्या सांगणार कोणत्या कोणत्या आहेत या? हां. सांग बरं. हा आत्ता बनवलेला मॅनेजर आहे, आधी नव्हता. तर मी सॉफ्टवेअर आणला त्याच्याने बनवला. हे कार आहे, ही जीप रुबिकॉन आहे आणि जीप रुबिकॉन आहे. लँड क्रुझर आहे, एकच आहे, कुणी मागच्या वेळेस पण विकली नव्हती. 401 रॅप्टर आहे, मोठी छोट्या साईजमध्ये मिळतात. आणि या कोणत्या गाड्या आहेत? आणि ही सगळे SUV आहेत, पोर्शे SUV. हे रेड कलरमध्ये आहेत आणि हे ब्लू कलरमध्ये आहेत. हे BYD बेस मॉडेल आहेत, हे पण बेस मॉडेल आहेत. हे सॉंग प्रो टॉप मॉडेल आहेत. इथे थोडं लांब आहे, हे बघ, हे नाही आहेत. आणि या कोणत्या गाड्या? आणि ही 50th ॲनिव्हर्सरी, पोर्शे 50th ॲनिव्हर्सरी आहे दोन्ही. आणि 199. अच्छा, आणि तुझं नाव काय? आणि माझं नाव आहे आराध्य. आराध्य. तर आराध्य, हे बघा इथे नाव सुद्धा आहे आराध्याचं. तर आराध्याच्या गाड्यांच्या स्टॉलला सुद्धा नक्की भेट द्यायची. हा, आहे ना? हां. येस,
स्टॉल नंबर स्टॉल नंबर 10. 10. येस, थँक्यू. वेलकम. हाय, Hi. तुझं नाव काय बाळा? My name is Kabir. आणि? So we brought soaps to this fair. We have a rose flavor and we have charcoal. So this is my soap. This is also alum bar. This is a natural deodorant and we can also use this to purify water. आणि आपण सोप पण म्हणून वापरू शकतो, बरोबर? Yes. जसं की सगळ्यांना माहिती आहे, तुरटी ही अतिशय उपयुक्त वस्तू आहे जी स्किन सुद्धा आपली क्लिन्सिंग करते. तर खूप छान असे सोपचे प्रकार तू आणलेले आहेत बाळा. इथे आपण त्याचे युजेसही बघू शकतो. छान, खूपच. तुझा स्टॉल नंबर काय आहे? 20. 20. तर नक्की याच्या स्टॉलला भेट द्या बरं का. थँक्यू. हॅलो, हॅलो. तुझं नाव काय बाळा? स्पंदन तुषार तलवार. आणि तुझं नाव? परम तुषार तलवार. आणि तुम्ही काय काय वस्तू आणल्यात आम्हाला सांगणार? हां. हँडमेड ज्वेलरी आणली आहे, मी स्वतः बनवली आहे. अच्छा. फ्रीज मॅग्नेट्स, फायबर सरस्वती, हे कमळ आहे, समोसा पाउचेस, कॉईन पाउचेस. आणि इथे पण पर्सचे प्रकार आहेत. हां, इथे बटवा आहे आणि इथे बॅग आहे आणि इथे पर्स आहे. वा, छानच, मस्त. हे स्मॉल कॉईन पाउचेस आहे. स्मॉल कॉईन पाऊच पण आहे जो खूप उपयोगी असतो. चल, थँक्यू. मस्त मस्त तुम्ही वस्तू इथे आणलेल्या आहे. तुमचा स्टॉल नंबर काय आहे? 22. 22ला नक्की भेट द्यायची बरं का. थँक्यू. जरूर भेट द्याल. थँक्यू. तुझं नाव काय बाळा? वियान. आणि तुझं नाव काय? अस्मी. आणि तुम्ही काय वस्तू आणल्या तू दाखव आम्हाला. मी कॉमिक्स केलेत. हे 25 रुपयांसाठी आहे, हे 15साठी आहे, हे पार्ट 1 पार्ट 2 आहे. ह्याच्यासोबत फ्री कॉमिक्सचा पॅक येतो, ट्रेडिंग कार्ड्सचा. त्याच्यामध्ये काही स्टोरी बनवली आहे? हो. ओके, आम्हाला एक कॉमिक्स दाखव ना. हे चीजबर्गर आणतो. सो इथे पूर्ण स्टोरी बनवली हो. कॉमिक्स मध्ये. हो. वा, छान. तर असे कितीतरी कॉमिक्स बघा याने बनवलेले आहेत. तर हे कॉमिक्स घेण्यासाठी नक्की या स्टॉल वरती या. आणि तू काय बनवलंय बाळा? फ्रेम्स बनवलंय? नाही, मी स्केचेस केलेले सगळे हाताने. ओके, हे तर- स्केचेस तू स्वतः बनवले? हो. ओके, आपण 2-3 बघूया. वा, खूप छान ग. थँक्यू. मस्त. आणि हे सगळे स्केचेस बनवायला साधारण किती वेळ लागला तुला? 1 तास वगैरे, 1-1.5 तास. तासामध्ये एक स्केच बनतो. हो. ओके, आणि खूप सुंदर अशी त्याला फ्रेम पण तू लावलेली आहे. हो. तर तुझा स्टॉल नंबर आहे 29. 29. स्टॉलला नक्की हे सुंदर स्केचेस घेण्यासाठी भेट द्या. थँक्यू. आता आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत. तुझं नाव काय बाळा? स्पृहा दंडगे. हा, आणि स्पृहा, तू काय काय आणलंय तू? मी हे वॉल हँगिंग्स आहेत, हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि ही रांगोळी आहे. अच्छा, या सगळ्या वस्तू तू स्वतः बनवलेल्या आहेत? हो, स्वतः. अच्छा, तर बघितलं स्पृहाने किती छान वस्तू बनवल्या आहेत. तर नक्की हिच्या स्टॉलला सुद्धा भेट द्या. थँक्यू. हाय, तुझं नाव काय? आर्या. आणि तुझं नाव? भाग्यश्री. आणि तुम्ही काय काय आणलेले? स्टेशनरी आणली सगळी? स्टेशनरी आणि वा. गेम्स. वा, छानच. म्हणजे सगळ्या अभ्यासाच्या वस्तू आणल्या आहेत, हो. ड्रॉइंगच्या वस्तू आणलेल्या आहेत, टिकल्या. टिकल्या पण आणल्या. वा, छानच ग. मस्त स्टॉल आहे. स्टॉल नंबर काय तुमचा? 4. तर नक्की स्टॉल नंबर 4ला भेट द्या. हां, थँक्यू. पुढचा स्टॉल आलेला आहे आपला. तुझं नाव काय बाळा? मीरा. आणि तू काय काय आणलेलं आहे? मी इथे लिप बाम्स आहेत, हेअरबेल्स आहेत, ड्रीम कॅचर्स आहेत, नानकटाई आहे आणि हे असा सेट आहे टियारा. आणि सगळं तू स्वतः बनवलेलं हो. आहे? ओके, तर नक्की तुझ्या स्टॉलला सुद्धा भेट दिली पाहिजे सगळ्यांनी. हो. थँक्यू. थँक्यू. पुढच्या स्टॉलवर आलेलो आहोत आपण. हाय, तुझं नाव काय? चिन्मयी. चिन्मयी. आणि चिन्मयी, तुझ्या स्टॉलवर काय काय आहे? माझ्या स्टॉलवर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कार्ड्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन पण आहे, ज्वेलरी आहे, मी बनवलेले किचन्स आहेत, फ्रीज मॅग्नेट्स आहेत, बॅग्स आहेत आणि हे पझल्स वगैरे पण. तर छान छान असा हा स्टॉल सुद्धा नक्की इथे भेट द्या, है ना? येस, थँक्यू. थँक्यू. हॅलो, हाय, तुझं नाव काय? अन्विता. आणि तुझं नाव? ख्याती. आणि तुम्ही काय प्रोडक्ट आणले इथे? हे माझे रेझनचे प्रोडक्ट्स आहेत, की चेन्स, कानातली, सेट, कोस्टर्स आणि डब्बा. मस्त, खूप छान. आणि स्टॉल नंबर काय तुमचा? 3. नक्की स्टॉल नंबर 3ला भेट द्या. हां, थँक्यू. थँक्यू. तर हा छान मुलांचं म्हणजे आतमधल्या शॉपिंग झाली तुमची, सगळं काही झालं, खाणं पिणं झालं. आता गेम पाहिजे की नाही खेळायला? मग हा गेमचा स्टॉल बघा तुम्ही. तो मुलगा किती छान गेम खेळतोय. आपण गेम बघूयात.
एका ग्लासवरून दुसऱ्या ग्लासवरती हा बॉल टाकायचा आहे आणि वा वा छान. तर तुझा हा छान असा गेम्सचा स्टॉल आहे, आम्हाला सांगशील काय गेम आहे हा? हो, हा बॉल अंडर टॉप गेम आहे. ह्या ग्लासवर एक टेनिसचा बॉल आहे. तुम्हाला ह्या बॉलला दुसऱ्या ग्लासमध्ये टाकायचं आहे. असे करत करत 18 झाले. 1 मिनिटात हे करायचं आहे, एकच हात यूज करून. अच्छा, आणि त्यासाठी तू इथे टायमर लावून देते बरोबर? हो. अच्छा, आणि त्यानंतर अजून शिवाय हे काय आहे? हे आहेत गिफ्ट. जर 18 झाले तर तुम्हाला हे प्राइजेस अरे मिळतील. वा, म्हणजे सगळं तुम्ही एक टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. हो. वा, तर हा गेम्सच्या स्टॉलला नक्की भेट द्यायची बरं का. थँक्यू. थँक्यू. तर आज आपण माझी खास मैत्रीण आणि आपल्या समर्थ एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर मेधाताईंशी बोलणार आहोत, कारण इतकं सुंदर एक्झिबिशन त्यांनी अरेंज केलेलं आहे. मस्त मुलं इतकी गोड बोलतायत. तर मेधाताई, तुम्हाला कसं सुचलं हे सगळं? ॲक्च्युली मी गेले 4 वर्ष झाले एक्झिबिशन ऑर्गनाईज करते आहे. तर एक 8 एक्झिबिशन्स भरवलं होतं मी. तर त्याच्यात त्यांची मुलं त्यांना खूप त्रास देत होते की मला पण उभं राहायचं आहे, मला पण दाखवायचं आहे. मग त्यातूनच ही संकल्पना मला थोडीशी सुचली की आपण लहान मुलांचंच एक्झिबिशन केलं तर एक सुरुवात केली मी. तर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला त्याला. त्याच्यामागे पैसा कमवणं हा उद्देश नव्हता, तर मुलांना थोडंसं कॉन्फिडन्स वाढावा, पैशाची देवाणघेवाण कळावी. आई वडील एक्झिबिशनमध्ये येतात, काय करतात, 4 तासामध्ये मग त्यांना किती त्रास होतो किंवा एखादं प्रॉडक्ट्स विकायला आणि बनवायला किती वेळ लागतो, हे थोडंसं मला मुलांना सांगायचं होतं. त्यामुळे आता ही जवळजवळ माझे वर्षातले जवळजवळ 10 एक्झिबिशन्स मी लहान मुलांसाठी करते. उत्तम प्रतिसाद मिळतो आणि लहान मुलं खुश होतात. फक्त संकल्पना एवढीच आहे की मुलांना सगळ्या गोष्टी कळाव्यात की आज पैसे कमवायला किंवा काय त्याच्यामागे उद्देश आहे किंवा कसं करायचं, आईवडिलांना कशी मदत करायची. काही जण असे पण आहेत की आईवडिलांचाच बिझनेस त्यांना पुढे न्यायला किंवा त्यांना मदत करायला खूप आवडते. तर आपल्याकडे असे बरेच जण आहेत की ते स्वतः काही करत नाहीत पण आईवडिलांना मदत मात्र खूप करतात. थोडक्यात मी असं इथे म्हणेल की तुम्ही हा लहान मुलांना एक बाळकडूच देत आहात की मोठे होऊन आई वडिलांना मदत करा. आणि या मोबाईलच्या जगामध्ये जिथे सगळे भरकटले आहेत तिथे काहीतरी एक वेगळं करायला, क्रिएटिव्हिटी मुलांना यावी आणि त्यांचा काहीतरी छंद जोपासला जावा. 15 दिवस त्यांचे खूप छान जातात. दिवाळीनंतर काय करावं, सुट्टीत काय करावं हा प्रश्न पडतो. मुलांना कुठे घेऊन जायचं. तर आई वडील मला असं सांगायला येतं की 15 दिवस आमचे खूप छान गेले, काहीतरी वेगळं करण्यात गेले. बरोबर. तर इतकं छान एक गोष्ट तुम्ही करत आहात. तर नेहमी मी सुद्धा तुमच्या सोबत राहील या एक्झिबिशन पुढच्याही जशी आता आहे. आणि नक्की या एक्झिबिशनला भेट द्या असं मी सांगेल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता स्टॉल खूप जास्त आवडला? सगळेच स्टॉल खूप छान आहेत, पण कोणता स्टॉल आवडला ते पण आम्हाला सांगा. आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो मच. थँक्यू.